नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नपत्रिकांची एक सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता आणि गणित या विषयांचा अभ्यास करायला मिळेल। तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते? आता मित्रांनो, धावणे आरोग्यासाठी चांगले असते या ठिकाणी असते हे क्रियापद आलेलं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी चांगले हे विशेषण आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी असते हे क्रियापद आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 2, गायचे अनेक वचन। मित्रांनो, गायचे अनेक वचन काय असणार आहे? गायी असणार आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे। प्रश्न सोपे आहेत, परंतु याच प्रकारचे प्रश्न याआधी विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण घेतलेले आहेत। प्रश्न क्रमांक 3, वासरू या शब्दाचे लिंग काय? आता मित्रांनो, वासरू हे काय असतं? गायीचं पिल्लू असतं, त्याला आपण वासरू म्हणतो, ठीक आहे। मग या ठिकाणी वासरूचा उच्चार करताना किंवा वासरूला संबोधताना आपण काय म्हणतो? ते वासरू असं म्हणतो, ठीक आहे। एखाद्या व्यक्तीला दाखवण्यासाठी आपण तो या सर्वनामाचा वापर करतो, तेव्हा त्या ठिकाणी पुल्लिंगी असतं। ती या सर्वनामाचा वापर करतो तेव्हा स्त्रीलिंगी, आणि ते या सर्वनामाचा वापर करतो तेव्हा नपुंसकलिंगी हे लिंग असतं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी, वासरू हे नपुंसक लिंगी आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, अचल बरोबर काय? आता मित्रांनो, अचलला समानार्थी शब्द कोणता आहे? अचल म्हणजे काय? हालचाल करू न शकणारा, म्हणजे स्थिर। ऑप्शन ए आपलं उत्तर आहे। याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? चंचल आलेला आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 5, आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो? आता मित्रांनो, करण विभक्ती कोणत्या विभक्तीची आहे? तृतीयेची आहे, आणि तृतीयेला प्रत्यय कोणते असतात? नेईशी आणि नेहीशी। म्हणजे या ठिकाणी ने हा प्रत्यय कोणत्या शब्दाला लागलेला आहे? चाकूला लागलेला आहे, म्हणजे ऑप्शन बी, चाकूने हे करण विभक्तीचं रूप आहे। ऑप्शन बी आपलं उत्तर आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 16, तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, तो हा कर्ता आहे, चित्र हे कर्म आहे, आणि काढतो हे क्रियापद आहे। आणि मित्रांनो, जर क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो, कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत असेल तर कर्मणी प्रयोग, आणि दोन्हीनुसार बदलत असेल तर भावी प्रयोग असतो। परंतु या ठिकाणी पहा, त्या वाक्यामध्ये तोच लिंग आपण बदललं तर काय होतं? ती होतं, आणि या ठिकाणी वाक्य कसं बनतं? मग ती चित्र काढते असं होतं, ठीक आहे। मग या ठिकाणी काढतो या क्रियापदाचं स्त्रीलिंगी रूपासाठी काढते हे क्रियापद बनतं, म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदलतंय, म्हणजे या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत असल्यामुळे या ठिकाणी कर्तरी प्रयोग असेल, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते? आता मित्रांनो, या ठिकाणी एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह असे दोन प्रकार असतात। या ठिकाणी हे दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन ए। तर मित्रांनो, याचा वापर महत्त्वाची गोष्ट दर्शवण्यासाठी केला जातो। या ठिकाणी काय आलेलं आहे? अर्धविराम आलेला आहे, या ठिकाणी स्वल्पविराम, आणि या ठिकाणी किंवा किंवा तिरपी रेष हे चिन्ह आलेलं आहे, ठीक आहे। या सर्वांचा एक विशिष्ट वापर असतो, या संबंधी माहिती आपण वेळोवेळी घेणार आहोत। त्याचबरोबर तुम्ही देखील याची माहिती स्वतःहून घ्यायची आहे। प्रश्न क्रमांक 8, गुरांचा समूह म्हणजे? आता मित्रांनो, गुरांच्या समूहाला काय म्हटलं जातं? कळप म्हटलं जातं। ऑप्शन बी आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, धान्याची काय असते? रास असते, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, यथेष्ट। आता मित्रांनो, यथेष्टचा संधी विग्रह कसा होतो? तर या ठिकाणी पहा, हे एक विजातीय स्वर संधीचं उदाहरण आहे। या ठिकाणी यथा मधील आ आणि इष्ट मधील ई आणि ई ची संधी होते, म्हणजे विजातीय स्वर संधी होते, आणि यथेष्ट हा शब्द बनतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, यथा अधिक इष्ट, यथेष्ट। प्रश्न क्रमांक 10, कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला, सदर वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा। आता मित्रांनो, या ठिकाणी समासिक शब्द आलेला आहे कमलनयन। तर या ठिकाणी कमलनयन हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे? तर तत्पुरुष समासातील सामासिक शब्द आहे, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल। तर मित्रांनो, तत्पुरुष समासातील का आहे? कारण या ठिकाणी पहा, याचा विग्रह कसा होतो? कमळासारखे नयन। या ठिकाणी पहिला शब्द आहे तो काय आहे? विशेषण आहे, आणि दुसरा शब्द काय आहे? नाम आहे। मग या ठिकाणी त्या सामासिक शब्दामध्ये पहिलं पद हे विशेषण आणि दुसरं पद हे विशेष्य म्हणजे नाम असतं, त्याचबरोबर दुसरं पद महत्त्वाचं असतं। तो सामासिक शब्द आहे तो तत्पुरुष समासातील असतो, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 11, आधी शिदोरी मग डॅश डॅश। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, आधी पोटोबा मग विठोबा आपण ऐकलं असेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी आधी शिदोरी मग जेजोरी या प्रकारची म्हण आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 12, गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? मित्रांनो, गंभीरला विरुद्धार्थी शब्द असतो अवखळ। ऑप्शन ए आपलं उत्तर आहे, लक्षात ठेवा।
प्रश्न क्रमांक 13, मी रोज काम करत जाईल हा वाक्य प्रकार कसला आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, मी रोज काम करत जाईल म्हणजे ही क्रिया आहे ते मी भविष्यामध्ये नियमितपणे करेल अशा प्रकारचं हे वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी रीती भविष्यकाळ किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, मराठीत किती वचन आहेत? मराठीत मित्रांनो 2 वचन आहेत, एक वचन आणि अनेक वचन. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, या कडव्याचा अलंकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, एखादी माहिती देताना किंवा एखादी गोष्ट सांगताना त्यासंबंधी दाखला दिला जातो किंवा दृष्टांत दिला जातो, त्यावेळी दृष्टांत हा अलंकार असतो. म्हणजे ऑप्शन सी दृष्टांत हे आपलं उत्तर असणार आहे. याचं उदाहरण आपल्याला प्रश्नामध्ये पाहायला मिळतंय. प्रश्न क्रमांक 16, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना आहे ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 4 ऑक्टोबर 1919 रोजी केली होती. तारीख काय होती? 4 ऑक्टोबर 1919. आणि सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो? शरद पवार हे त्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल, श्री शरद पवार. प्रश्न क्रमांक 17, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? आता मित्रांनो 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा आहे ती जपानमधील टोकियो या ठिकाणी पार पडली होती आणि यामध्ये भारताने एकूण 7 पदकं जिंकली होती. ठीक आहे. कोणती 7 पदकं आहेत? तर मित्रांनो यामध्ये 1 सुवर्ण पदक, 2 रजत पदक म्हणजे सिल्वर मेडल आणि 4 कांस्य पदकं होती. ठीक आहे. अशी एकूण 7 पदकं होती. म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. आता मित्रांनो 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धाबद्दल आणखी एक प्रश्न असतो की 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या दिवशी किंवा कोणत्या वर्षी भरल्या? मित्रांनो कोरोनामुळे काय झालं होतं, 2020 ची ऑलिम्पिक स्पर्धा आहे तर 2021 मध्ये पार पडल्या होत्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो लोकटक सरोवर आहे ते मणिपूर या राज्यामध्ये आहे. ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो या सरोवराला मणिपूर या नदीतूनच पाणी पुरवठा होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणते राष्ट्र क्वाड समूहाचा सदस्य नाही? आता मित्रांनो क्वाड समूह कोणाकोणाचा आहे आणि काय आहे? तर मित्रांनो 2007 ला एक संरक्षण करार करण्यात आला होता आणि तो भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या 4 देशांमध्ये झाला होता आणि हे 4 देशाचे सदस्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असेल या ठिकाणी? भारत, जपान आणि अमेरिका हे सदस्य आहेत, परंतु स्पेन हा सदस्य नाही. म्हणून ऑप्शन सी स्पेन हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? मित्रांनो 1911 साली गोपालकृष्ण गोखले यांनी हितवाद नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो पुढे काही वर्षांनी हे वृत्तपत्र आहे ते बनवारीलाल पुरोहित यांनी विकत घेतलं होतं. ठीक आहे. बनवारीलाल पुरोहित यांनी विकत घेतलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणता दगड अग्निज खडक आहे? आता मित्रांनो अग्निज खडक म्हणजे काय? ज्याची निर्मिती ज्वालामुखी उद्रेकामुळे झाली असेल त्या खडकाला काय म्हणायचं? अग्निज खडक म्हणायचं. तर यापैकी पहा ग्रॅनाइट हा खडक आहे तो अग्निज खडक असतो. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात दिली आहेत? मित्रांनो भारतीय राज्यघटनेत 1976 साली 42वी घटनादुरुस्ती झाली आणि या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 आणि कलम 51 समाविष्ट करण्यात आलं, ज्यानुसार भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. म्हणजे ऑप्शन डी 51 हे आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो त्यावेळी फक्त 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली आणि सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तर मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्य आहे ते 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलं. त्यामुळे लक्षात ठेवा कलम 51, 42वी घटनादुरुस्ती 1976, 10 मूलभूत कर्तव्य आणि 11 मूलभूत कर्तव्य 86वी घटनादुरुस्ती 2002. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, शीख धर्माची स्थापना कोणी केली? आता मित्रांनो शीख धर्माची स्थापना आहे ती 1469 मध्ये इसवी सन 1469 मध्ये गुरु नानक यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो पूर्ण शोध लावून यानंतर गुरु गोविंद सिंग यांनी त्याचा पाया घातलेला होता. प्रश्न क्रमांक 24, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो श्री दत्तांचे प्रसिद्ध देवस्थान औदुंबर हे सांगली जिल्ह्यातील अंकलकोप या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी सांगली. प्रश्न क्रमांक 25, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? मित्रांनो ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि. स. खांडेकर. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो या कादंबरीसाठी त्यांना 1960 साली साहित्य अकादमी पुरस्कार आणि 1974 साली
ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा, ज्ञानपीठ महत्त्वाचा आहे कारण तो भारतातील सर्वात मोठा साहित्य पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 26, ओझोनचा स्तर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, पर्यावरणाचे म्हणजे वातावरणाचे एकूण किती स्तर पडतात? तर एकूण 4 स्तर पडतात. एक असतो स्ट्रोपोस्फिअर जो 0 ते 11 किलोमीटर दरम्यान असतो. दुसरा असतो स्ट्रॅटोस्फिअर, तो 11 ते 50 किलोमीटर दरम्यान. तिसरा मेसोस्फिअर 50 ते 85 किलोमीटर दरम्यान. आणि त्यानंतर थर्मोस्फिअर 85 ते 800 किलोमीटर दरम्यान. आणि त्याच्या बाहेर असतो तो एक्झोस्फिअर. ठीक आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, ट्रोपोस्फिअर मध्ये वातावरण असतं, ठीक आहे, किंवा काय म्हणतो याला, हवामान असतं. आणि त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये म्हणजे समताप मंडलामध्ये काय असतं? ओझोनचा थर असतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. ओझोनचा थर आहे तो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, आणखी एक प्रश्न येतो की कोणत्या आवरणामध्ये उल्कापातामुळे येणाऱ्या उल्का ज्वलन पावतात किंवा नष्ट होतात? तर मित्रांनो, मेसोस्फिअर मध्ये उल्कापातामुळे ज्या उल्का पृथ्वीच्या वातावरणात येऊ पाहतात त्या नष्ट होतात. प्रश्न क्रमांक 27, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? मित्रांनो, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आपल्याला माहित आहे, भारतरत्न. ठीक आहे, ऑप्शन डी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, त्यानंतर क्रम कसा असतो? भारतरत्न पुरस्कार नंतर पद्मविभूषण पुरस्कार, पद्मविभूषण नंतर पद्मभूषण पुरस्कार आणि त्याच्या खालोखाल पद्मश्री पुरस्कार असा क्रम असतो. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 या प्रकारे क्रम असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 28, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? आता मित्रांनो, आपल्या लक्षात असेल, कोरोना नंतर काही लोकांना साईड इफेक्ट दिसायला लागले आणि म्युकरमायकोसिस हा आजार झाला. तर मित्रांनो, हा डोळ्यांशी संबंधित आजार आहे किंवा आपल्या म्युकस मेम्ब्रेनशी संबंधित आजार आहे, ज्यामध्ये काय असतं, महत्व प्रामुख्याने बुरशी असते. म्हणजे काय असतं, म्युकर असतं किंवा फंगस असते. या संबंधी आजार आहे म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, बुरशी. फंगस किंवा म्युकर म्हणजेच बुरशी. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी एक क्विज सुरू आहे. या क्विज मध्ये आपल्याला उत्तर न पाहता प्रश्न सोडवता येतात आणि त्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला लगेच पाहायला मिळतं. त्याचबरोबर जर तुमचं उत्तर चुकलं असेल किंवा बरोबर असेल तर या ठिकाणी बल्बच्या चिन्हावर क्लिक करून आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील या प्रकारे पाहता येतं. तर मित्रांनो, या क्विज मध्ये सहभागी व्हायचं असेल तर काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि या क्विज मध्ये सहभागी व्हायचं आहे. प्रश्न क्रमांक 29, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, राधानगरी हे धरण राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. नदी कोणती आहे? राधानगरी नदी आहे. प्रश्न क्रमांक 30, लवलीना बोर्गोहीन ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, लवलीना बोर्गोहीन आहे ती आसाम या राज्यातील खेळाडू आहे आणि ही बॉक्सिंग या खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेली खेळाडू आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, या खेळाडूने काय केलेलं आहे? 2018च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक, त्याचबरोबर एशियन गेम्स मध्ये देखील कांस्य पदक मिळवलेलं आहे. त्याचबरोबर 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये या खेळाडूनं कांस्य पदक जिंकलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ही खेळाडू महत्वाची काय आहे? कारण 2020च्या ऑलिम्पिक मध्ये या खेळाडूने आपल्याला पदक मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मित्रांनो, आपण आता राज्य आणि लोकनृत्य यावर प्रश्न पाहिलेले आहेत भरपूर वेळा. ते आपल्याला माहित असलं पाहिजे. भरतनाट्यम तमिळनाडू म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. कर्नाटकसाठी काय? यक्षगान. ओडिसासाठी ओडिसी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, महाराष्ट्राचा राज्यपशु कोणता? आता मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचे जे राज्यपशु, राज्यप्राणी, राज्यपक्षी, राज्यफुलपाखरू हे माहित असलं पाहिजे. त्या ठिकाणी राज्यपशु विचारलेला तो कोणता असेल? शेकरू असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? हरावत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आणि महाराष्ट्राचा राज्य फुल मोठा बोंडारा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? आता मित्रांनो, 15वा वित्त आयोग आहे तो 27 नोव्हेंबर 2017 रोजी 27 नोव्हेंबर 2017 रोजी नेमला गेला होता आणि याचे अध्यक्ष कोण होते? NK सिंग हे होते. ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, याचे सदस्य देखील विचारले जाऊ शकतात, ते आपण पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 34, पॅराऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? मित्रांनो, 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धाप्रमाणेच पॅराऑलिम्पिक स्पर्धा आहे त्या देखील टोकियो जपान या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, या पॅराऑलिम्पिक स्पर्धामध्ये भारताने एकूण 19 पदकं जिंकली होती. ठीक आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचबरोबर काही महत्त्वाचे पदक विजेते देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. प्रश्न क्रमांक 35, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? मित्रांनो, लोकसंख्येची घनता म्हणजे काय? प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या. तर मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता होती 365 प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. जर भारताचं विचारलं तर काय असेल? 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मित्रांनो,
27 फेब्रुवारी म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा दरवर्षी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. कवी कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे? वि.वा. शिरवाडकर. आणि मित्रांनो हा दिवस आहे तो 2013 पासून 2013ला केलेल्या घोषणेपासून दरवर्षी साजरा केला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37 अंकांच्या स्थानाची अदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वात मोठी होईल? आता मित्रांनो अंकांच्या स्थानाची अदलाबदल केली म्हणजे काय? तर 3 आणि 3 ची जागा बदलली, 2 आणि 3 ची जागा बदलली, 4 आणि 4 ची जागा बदलली, 1 आणि 2 ची जागा बदलली आणि 3 आणि 4 ची जागा बदलली. तर यामध्ये बदल कुठे होतोय? फक्त या दोन्हीमध्ये होतोय. या ठिकाणी 12चं काय होतं? 21 होतंय आणि 34चं 43 होतंय. तर देखील मित्रांनो मोठी संख्या कोणती आहे? 44 राहते. म्हणजे ऑप्शन डी 44 ही सर्वात मोठी संख्या असेल. प्रश्न क्रमांक 38 हॅट बरोबर 2018 टॅब बरोबर 16120 आणि 20118 बरोबर किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा HAT यांचे अनुक्रमांक आहेत. अल्फाबेट्स मध्ये किंवा आपण काय म्हणतो ABCD मध्ये H चा क्रमांक, A चा क्रमांक आणि T चा क्रमांक आहे तो या ठिकाणी उलटे क्रमाने लिहिलेला आहे. T किती नंबरला? 20 नंबरला, A 1 नंबरला आणि H 8 नंबरला. ठीक आहे. त्याचप्रमाणे T 20 नंबरला, A 1 नंबरला आणि P 16 नंबरला. याप्रमाणे या ठिकाणी पहा 20 1 18 असा क्रम असेल. मग या ठिकाणी 20 नंबरला काय आहे? 20 नंबरला T आहे, 1 नंबरला A आणि 18 नंबरला R. म्हणजे RAT हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39 1 मीटर म्हणजे किती इंच? आता मित्रांनो 1 मीटर म्हणजे किती इंच असतं? 39.371. म्हणजे ऑप्शन ए 39.37 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 1 मीटर म्हणजे किती फूट असतं? 1 मीटर म्हणजे 3 फूट आणि 3.37 इंच असतं. ठीक आहे. 3 फूट 3.37 इंच म्हणजे 1 मीटर. प्रश्न क्रमांक 40 जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार? आता मित्रांनो स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी असते. मग या ठिकाणी पहा एकूण किती दिवस आहेत? ऑगस्ट महिना 31 दिवसाचा म्हणून राहिले किती? 16 दिवस. सप्टेंबर महिना 30 दिवसाचा आणि ऑक्टोबर महिन्यातील 2 दिवस 1 आणि 2. ठीक आहे. म्हणजे एकूण बेरीज किती झाली? 48. आता मित्रांनो 48 काय आले? एकूण दिवस. आता याच्यातून विषम दिवस काढायचे म्हणजे काय करायला लागेल? 7 ने भागलं पाहिजे आणि 7 ने भागल्यानंतर काय येतं? 6 ने पूर्ण भाग जातो आणि बाकी किती राहते? 6 राहते. म्हणजेच 6 7 42 अधिक 6 48 म्हणजे 6 ही बाकी राहिली आणि जी बाकी असते म्हणजे काय असतं? विषम दिवस असतात. म्हणजे या ठिकाणी विषम दिवस 6. मग काय करायचं? रविवारपासून 6 दिवस पुढे जायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजे 6वा दिवस कोणता? शनिवार आहे. म्हणजे महात्मा गांधी जयंती आहे ते शनिवारी येणार आहे. म्हणजे ऑप्शन ए शनिवार आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती? आता मित्रांनो या ठिकाणी लांबीसाठी काय करायचं? फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स म्हणजे अंतर बरोबर म्हणजे लांबी बरोबर काय? स्पीड इंटू काय? स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. या प्रकारे असतं. मग या ठिकाणी स्पीड किती दिलेला आहे? 60 किलोमीटर प्रति तास आणि गाडीची लांबी कशामध्ये असणार आहे? मीटरमध्ये. आता या ठिकाणी स्पीड किलोमीटरमध्ये दिलेलं आहे आणि जी गाडीची लांबी असेल ती मीटरमध्ये असेल म्हणून या ठिकाणी स्पीडचं कन्व्हर्जन आहे ते मीटर पर सेकंडमध्ये करायला लागेल. मग या ठिकाणी काय करायचं? 60 गुणिले 518 करायचं. मग या ठिकाणी काय येतं? 300 भागिले 18 बरोबर काय? 16.66. स्पीड किती आला मित्रांनो? 16.66 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी आलेला आहे. काय आहे? अंतर म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम आणि स्पीड किती आलेला आहे? 16.66 गुणिले टाइम किती आलेला आहे? 9 सेकंद. किती येतं? 16.66 गुणिले 9 बरोबर 150. म्हणजे गाडीची लांबी किंवा अंतर बरोबर काय? 150 मीटर. ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 जर ए अधिक बी बरोबर 10 ए वजा बी बरोबर 2 तर ए गुणिले बी बरोबर किती? आता या ठिकाणी पहा समीकरण 1 आहे ए अधिक बी बरोबर 10. समीकरण 2 ए वजा बी बरोबर 2. आता या ठिकाणी पहा समीकरण 1 आणि समीकरण 2 ची बेरीज करायची म्हणजे काय होईल? ए अधिक ए 2a अधिक ए वजा बी. आता या ठिकाणी वजा अधिक आलेलं त्यामुळे वजा होईल म्हणजे बी वजा होईल. ठीक आहे. मग या ठिकाणी काय राहिलं? 2a बरोबर 10 अधिक 2 बरोबर काय? 12. 2a बरोबर 12 तर ए बरोबर काय? हे 2 आहे ते इकडे 12ला भागिले होईल. म्हणजेच ए बरोबर 12 भागिले 2 बरोबर काय? 6. ए बरोबर 6 असेल तर बी बरोबर काय? समीकरण 1 मध्ये किंमत ठेवा.
ए अधिक बी बरोबर 10 आहे, तर 6 अधिक बी बरोबर 10 असणार आहे. म्हणजेच बी बरोबर किती असणार आहे, 10 वजा 6 बरोबर किती, 4. मग ए बरोबर 6 आणि बी बरोबर 4 असेल तर काय करायचं आपल्याला, या दोन्हीचा गुणाकार. ए गुणिले बी बरोबर काय असणार आहे, 6 गुणिले 4 बरोबर 24. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, जर ए बरोबर 10 बी बरोबर 15 तर ए गुणिले बी अधिक बी बरोबर किती. आता मित्रांनो ए गुणिले बी, ए 10 आहे बी 15 आहे, म्हणजेच 10 गुणिले 15 बरोबर 150 अधिक ए 10 अधिक 15. ठीक आहे. बेरीज किती आली, 150 अधिक 10 160, 160 अधिक 15 175. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44, 10चा x घात अधिक 10 बरोबर 110 तर x बरोबर किती. आता मित्रांनो 10चा x घात अधिक 10 बरोबर 110, तर 10चा x घात बरोबर काय, 110 वजा 10 बरोबर किती, 100. आणि 10चा x घात बरोबर 100 आलेला आहे, तर 10चा वर्ग 100 असतो, म्हणून x बरोबर काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे 10चा वर्ग असणार आहे. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, 110चे 20% बरोबर किती. आता मित्रांनो 110चे 20% कसं काढायचे, 110 गुणिले 20/100. ठीक आहे. शून्याला शून्य गेला, शून्याला शून्य गेला, 11 गुणिले 2 बरोबर 22. 110चे 20% बरोबर किती, 22. ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 46, 600चे 40% वजा 250 बरोबर x वजा 900चे 77% तर x बरोबर किती. आता मित्रांनो 600चे 40% बरोबर किती असतं, 6 चौक 24, 240 वजा 250 बरोबर x वजा 900चे 77% बरोबर किती, 693. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा 240 वजा 250 बरोबर वजा 10 बरोबर x वजा 693. आता मित्रांनो या ठिकाणी वजा 693 आहे, ते इकडे घेऊया, म्हणजे काय होईल, अधिक 693. म्हणजेच x बरोबर 693 वजा 10 बरोबर किती, 683. x बरोबर 683 आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात कोणाचा अंश किती असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 9 वाजता घड्याळाची दशा काय असते, तास काटा 9 वर आणि मोठा काटा आहे तो किंवा मिनिट काटा आहे तो 12 वर. म्हणजे या ठिकाणी या प्रकारची दशा असते, म्हणजेच या ठिकाणी काटकोन असतो, म्हणून ऑप्शन बी 90 अंश आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. 90 अंशाचा कोन असतो. प्रश्न क्रमांक 48, विसंगत दिशा कोणती, पूर्व दक्षिण उत्तर. तर या ठिकाणी आग्नेय ही विसंगत दिशा आहे. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. लहान मुलाला सोडवता आलं असतं, परंतु या ठिकाणी काही वेळा फिरवून वगैरे विचारतील, त्यावेळी आग्नेय पण असेल आणि वायव्य किंवा इतर दिशा देखील असतील, आणि त्यावेळी बरोबर उत्तर देता आलं पाहिजे, योग्य क्रम असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 49, 1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती. आता मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1 ते 200, 1 ते 1000, 1 ते 2000 काही संख्या असू देत, एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, बेरीज समेशन ऑफ n इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी n म्हणजे काय, किती संख्या आहेत ते, म्हणजे 200. ठीक आहे. या ठिकाणी किमती ठेवा, 200 गुणिले 200 अधिक 1, 201 भागिले 2. यांचा गुणाकार किती होतो, 200 गुणिले 201 बरोबर 40,200 भागिले 2 बरोबर काय असणार आहे, 40,200 भागिले 2 20,100. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50, 115 भागिले 5 अधिक 12 गुणिले 6 बरोबर x अधिक 64 भागिले 4 वजा 35. आता या ठिकाणी मित्रांनो बॉडमास नियमाप्रमाणे पहिल्यांदा भागाकार नंतर गुणाकार, पहिल्यांदा भागाकार नंतर बेरीज किंवा वजाबाकी. ठीक आहे. याप्रमाणे करूया. समीकरण काय बनेल मग, 115 भागिले 5 बरोबर 5 दूने 10 आणि 5 त्रिक 15, 23 अधिक 12 72, 23 अधिक 72 बरोबर x अधिक 64 भागिले 4 16 वजा 35. मग या ठिकाणी काय करूया आपण, x एका बाजूला ठेवूया आणि इतर संख्या एका बाजूला घेऊया, म्हणजेच
एक्स बरोबर 72 अधिक 23 वजा अधिक 35 वजा 16 काय येतं मग 72 अधिक 23 बरोबर 95 अधिक 35 वजा 16 ठीक आहे. 35 वजा 16 बरोबर 19 म्हणजेच 95 अधिक 19 बरोबर किती 95 अधिक 19 बरोबर 114 म्हणजेच ऑप्शन बी एक्स बरोबर 114 हे आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. आजचे 50 प्रश्न जर तुम्हाला समजले असतील आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी तयारी करणारे आपल्या मित्रांनी मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि वेळोवेळी दिली जाणारी माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.